नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात आपण बघणार आहोत. तर सहसंचालक लेखा व कोशागारे पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालय यांची जाहिरात आहे. एकूण 75 जागा आहे बघा या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि कॅटेगरी वाईज सुद्धा त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. कोणतं पद आहे तर कनिष्ठ लेखापाल. गट क पद आहे 29,200 ते 92,300 असं त्याचं वेतन श्रेणी आहे. तर बघा या ठिकाणी अजासाठी 9 जागा आहे, अजसाठी 5 आहे आणि इतर जे दाखवलं भज असाठी 3 जागा आहे, भज बसाठी 1 जागा आहे, भज क साठी 2 जागा आहे, भज ड 2, विमाप्रसाठी 2 जागा आहे, इमावसाठी 13 जागा आहे आणि इमाप्रसाठी 8 जागा आहे, आदोगसाठी 9 जागा आहे आणि आराखीव खुला प्रवर्गासाठी 21 जागा आहे. त्यानंतर या ठिकाणी समांतर आरक्षण पण त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर समांतर आरक्षणामध्ये सर्वसाधारण इथं वरचा जो कॉलम पहिला प्रत्येक सर्वसाधारण कॅन्डिडेट दिलेले आहे. महिलांसाठी राखीव जागा आहे, खेळाडूसाठी राखीव जागा आहे, माजी सैनिकसाठी राखीव जागा आहे. त्यानंतर अनाथ दिव्यांग असेल त्यांच्यासाठी राखीव जागा आहे, अंशकालीन आहे, भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे. तर बघा यामध्ये ऑनलाईन अर्ज केव्हापर्यंत करायचे आहे तर तुम्हाला 31/12 ही जी काही प्रक्रिया आहे ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. तर ती 30/1 पर्यंत म्हणजे जानेवारीच्या 30 तारखेपर्यंत ती प्रक्रिया चालू असणार आहे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. परंतु 31 तारखेला याचं फॉर्म चालू होणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला दिली जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यानंतर जी शैक्षणिक पात्रता आहे बघा, तर ती आपण बघूया कनिष्ठ लेखापालची. तर कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला हवी आहे, कोणती शाखा त्याच्यामध्ये त्यांनी तांत्रिक अर्थ या ठिकाणी दिलेली आहे की मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादित शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असायला हवं. आता मर्यादा काय आहे बघा, तर 19पेक्षा कमी नसावे म्हटलं त्यांनी आणि खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 38 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष आणि जे दिव्यांग असेल किंवा अनाथ असेल यांच्यासाठी 45 वर्ष मर्यादा आहे. आता यामध्ये बघा परीक्षा शुल्क जे आहे तेच आहे 1,000, खुल्या प्रवर्गासाठी 900, इतरसाठी शुल्कामध्ये काही बदल नाही, शुल्क तोच आहे. इथं खाली तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरून तुम्ही डिटेल्स माहिती यामध्ये बघू शकता. इथंही बऱ्यापैकी डिटेल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.